महानगरपालिकेला आज नवा कारभारी मिळणार आहे। भाजप शिंदेसेना युतीकडे 70 सदस्यांचं स्पष्ट बहुमत असल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपचे समीर राजूरकर आणि एमआयएमचे अशोक हिवराळे यांच्यामध्ये मुख्य लढत आहे। मात्र सत्ताधारी युतीचं पारडं जड असल्यानं निकालाची केवळ औपचारिकता बाकी असल्याची देखील चर्चा आहे। तर उपमहापौर पदासाठी शिंदेसेनेचे राजेंद्र जंजाळ आणि एमआयएमचे मोहम्मद वसीम अहमद यांच्यामध्ये थेट लढत आहे। आज महापौरपदी विराजमान झाल्यानंतर काय तुमची पहिली प्रतिक्रिया? सर्वप्रथम तुमचे धन्यवाद, तुम्ही मला शुभेच्छा दिल्या। दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टीला या शहरातल्या सुजाण नागरिकांनी पूर्ण बहुमत दिलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी त्यांच्या टॉक शोमध्ये सांगितलं होतं संभाजीनगरच्या की या महापालिकेची इमेज बदलायची। तर ती इमेज बदलण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती 100% प्रयत्न करणार। सभागृह हे महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार चालतं। तो कायदा जो कोणी हातात घेईल तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या कॉन्स्टिट्यूशन आणि त्या कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत असलेला हा महाराष्ट्र महानगरपालिका कायदा ह्याचं उल्लंघन कोणत्याही पार्टीतला सदस्य करो त्याला त्या सभागृहाची गरिमा कमी करू देणार नाही। मोहम्मद इरफान माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर।